नमस्कार. ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 चे विभाग प्रमुख सुरेश पाटील, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो नागरिक उपस्थित. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता भांडूप विधानसभेचे आमदार सुनील राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते. माझ्या शुभेच्छा कायम सुरेश बरोबर आहेत. आज नाही, गेले अनेक वर्ष आमची दोस्ती आहे, मैत्री आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की शिवसेनेच्या पट्ट्या काळामध्ये सुद्धा निष्ठेने काम करणारा हा आमचा विभाग प्रमुख आणि म्हणूनच त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी घाटकोपरपर्यंत आलो. अनेक विभाग प्रमुख मी पाहतो, माझाही पाहतो, सगळे पाहत असतो, परंतु कुठलं दिलेलं काम एक परफेक्ट पद्धतीने सांगायच्या अगोदर पूर्ण करणारा हा विभाग प्रमुख आहे. माझ्या त्याला मनापासून शुभेच्छा आहेत. मैत्री तर आमची आहेतच, पण ज्या ज्यावेळी सुरेशने मला सांगावं त्याच्या आदेशाचं पालन करणारा सुरेशचा मित्र म्हणून त्याचा आमदार असेल आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच इम्रान शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. पाटील साहेबांना शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी मी त्यांना विनंती केली आहे. आता आमदारकी तर लांब आहे, आम्हाला मागच्या वेळी अपेक्षा होती, पण ठीक आहे, वरिष्ठांनी जे ठरवलं त्याप्रमाणे आम्ही मेहनत केली. पण आता आपल्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त नगरसेवक ईशान्य मुंबईतून निवडून आले पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपल्याकडून आणि आपल्या सर्वांकडून पक्षाला खूप अपेक्षा आहे. आणि आता वातावरण चाललंय, सर्व परिवार एकत्र येतोय. साहेबांना, मोठ्या साहेबांनी जबाबदारी पण दिली आहे, कुठे कसं करायचं ते पण ठरवायचं. मला जसं आपण खासदार बनवलं, आपणच खासदार आहात, काय फरक आहे का? मी आहे खासदार आहे का आपण खासदार आहे? सर्व कामं आपणच आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आदेशाने चालतात, बरोबर आहे ना? पण इथे स्टेजवर असलेले आमच्या खूप अपेक्षा आहेत. का इकडे पुढच्या वेळी नुसतं आपला नाही, आपण तो उच्च स्थानावर असाल, पण बाकी सर्व मंडळी आपसे भी बहुत अपेक्षा है हमको. एक सीट का नहीं,
नहीं आपका फैन फॉलोइंग खाली घाटकोपर में नहीं है भाई, बरोबर आहे ना? वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता राजोल संजय दिना पाटील या देखील उपस्थित होत्या. नमस्कार, मी योगिता चव्हाण. आज आपण आलेलो आहोत शिवसेनेचे विभाग सुरेश पाटील साहेब यांच्याकडे त्यांच्या बर्थडेचं शुभेच्छा द्यायला. तर आता गणपतीचे आगमन जर झालेलेच आहे, तर तुम्ही जनतेला काय शुभेच्छा देऊ शकता? या महाराष्ट्रावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर आणि आमच्या उद्धव साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनव का आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राची सेवा करू शकू. अरे वा. आपण आलेलो आहोत सुरेश पाटील साहेब विभाग प्रमुख त्यांच्या वाढदिवसानिमित्त. तर मॅडम पाटील तुमचे पण खूप खूप आभार आल्याबद्दल. आणि तुम्ही जनतेला काय शुभेच्छा द्या? आता सुरेश पाटील साहेबांना शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि आता गणपतीचा फेस्टिवल चालूच आहे, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या आणि गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू. नमस्कार, मी योगिता चव्हाण. आपण आज आलेलो आहोत श्री सुरेश पाटील साहेब शिवसेनेचे विभाग प्रमुख त्यांना शुभेच्छा द्यायला. त्यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना आपण मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तर साहेब, आता गणपतीचं तर आगमन झालेलंच आहे, तर मी जनतेला आज गणपतीच्या आगमन झालेलं आहे आणि मी आजच्या या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गणपतीरायाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. जे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती आत्महत्यांचे जे प्रकार होत आहेत ते कुठेतरी थांबावे आणि शेतकऱ्यांना आमच्या जेवढं जास्तीत जास्त सुविधा सरकारच्या माध्यमातून मिळायला पाहिजे त्या लवकरात लवकर देण्यात याव्या. शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं. आणि मी एवढंच आजच्या गणरायाच्या या आगमनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मुंबईचा महापौर आम्हाला बसवायचा. सर, मनोज जरांगे आले आहेत, मराठा समाजाबद्दल आपलं काय मत आहे? मी आजच्या या दिवशी एवढं सांगू शकतो की मनोज जरांगे साहेब आज एक मराठा विषयाला घेऊन जो लढा देत आहे त्यांना सर्व जनतेने साथ द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जी मागणी केली ती मागणी त्यांनी पूर्ण करावी सरकार, एवढीच मी अपेक्षा बाळगतो. खूप खूप छान सल्ला दिला आहे सर जनतेला तुम्ही. खूप खूप मनापासून आभार तुमचे. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विद्यार्थ्यांना आज दिनगौरव करण्यात आला. तसेच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण बघू शकता की सतीश पवार देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता की सर्व शिवसैनिक माननीय सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहे. या ठिकाणी या कार्डाचा स्वीकार करतात. ई श्रम कार्ड आज वाढदिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जातात. आज घाटकोपरच्या मध्ये आज विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाला राजोल ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार, मी योगिता चव्हाण. आज आपण आलेलो आहोत विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब त्यांना शुभेच्छा द्यायला. तर मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की तुम्ही पण पाटील साहेबांना काय शुभेच्छा द्याल किंवा जनतेला काय शुभेच्छा द्याल? कारण गणपतीचे आगमन झालेलेच आहे, तर त्याच्या आशेमध्ये तुम्ही जनतेला काय शुभेच्छा द्याल? असे विभाग प्रमुख जे आहेत ते खूप चांगले आहेत. सगळ्यांना मिळून आनंदाने घेतात, सगळ्यांना एकत्र करून काम करतात. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, त्यामुळे विभागामध्ये सगळे आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करतात आणि